ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिशियन व्यवसायामधील ट्रान्सफॉर्मर हे एक अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचं साधन आहे. त्याचा सविस्तर अभ्यास करणं गरजेचं असते. आता ट्रान्सफॉर्मर हे एक स्थिर यंत्र आहे. म्हणजे या यंत्रातला कुठलाही भाग हालचाल करत नाही अथवा फिरत नाही. ट्रान्सफॉर्मर जो आहे तो कमी व्होल्टेजचं जास्त व्होल्टेजमध्ये रूपांतर करतो किंवा जास्त व्होल्टेजचं कमी व्होल्टेजमध्ये रूपांतर करतो. व्होल्टेज कमी करून देणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतात आणि व्होल्टेज वाढवून देणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतात. तर ज्यावेळी जनरेटिंग स्टेशनमध्ये वीज निर्मिती केली जाते तर 11 kV 11 किलोव्होल्ट 11,000 व्होल्ट याच प्रमाणात कोणत्याही जनरेटिंग स्टेशनमध्ये कोणत्याही पद्धतीने वीज निर्माण केली जाते. 11 kVची वीज निर्माण झाल्यानंतर जनरेटिंग स्टेशनमधून ती रिसिविंग स्टेशनला येते आणि या रिसिविंग स्टेशनमध्ये स्टेप अप ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने तिचं अतिउच्च विद्युत दाबात रूपांतर केलं जातं. त्याला ट्रान्समिशन व्होल्टेज म्हटलं जातं. 440 किलोव्होल्ट 220 किलोव्होल्ट याप्रमाणे हे ट्रान्समिशन व्होल्टेज असते. आणि हे अतिउच्च दाबाचं ट्रान्समिशन व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनमार्फत मोठमोठे टावर पोल उभे करून त्या टावर पोलच्या साहाय्याने पुढे पाठवलं जाते. आता त्या ठिकाणी हे अतिउच्च व्होल्टेज जे आहे सबस्टेशनला आलं समजा आहे. सबस्टेशनला आल्यानंतर डिस्ट्रीब्युशनसाठी या अतिउच्च व्होल्टेजचं रूपांतर म्हणजे 440 किलोव्होल्ट किंवा 220 किलोव्होल्ट याचं रूपांतर 132 किलोव्होल्ट किंवा 66 किलोव्होल्ट किंवा 33 किलोव्होल्ट किंवा 11 kV 11 किलोव्होल्ट अशा पद्धतीने कमी केलं जाते. आणि हे व्होल्टेज युटिलायझनसाठी म्हणजे ग्राहकाच्या वापरासाठी फक्त 440 व्होल्ट अथवा 230 व्होल्टची आवश्यकता असते. तर त्या प्रमाणात स्टेप डाऊन करून ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने ग्राहकापर्यंत पोहोचवलं जातं. तर असं हे एक यंत्र आहे. यात काय असते तर लॅमिनेटेड आयर्न कोअर त्यावर 2 वाइंडिंग असतात. प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय दिलेला असतो. सेकंडरी वाइंडिंगला लोड जोडलेला असतो. तर प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय दिल्यानंतर सेकंडरी वाइंडिंगमध्ये विद्युत दाब कसा निर्माण होतो हे पाहणं आवश्यक. तर परस्पर प्रवर्तन म्युच्युअल इंडक्शन या तत्वावर या ट्रान्सफॉर्मरमधल्या सेकंडरीमध्ये विद्युत दाब निर्माण होतो, वीज निर्माण होत असते. आता म्युच्युअल इंडक्शन परस्पर प्रवर्तन म्हणजे नेमकं काय?
तर एका कॉईलच्या सान्निध्यात दुसरी कॉईल ठेवून प्रायमरी वाइंडिंगला आपण सप्लाय दिला, AC सप्लाय. AC सप्लाय दिला तरच त्या वाइंडिंगमधून विद्युत प्रवाह वाहत असताना त्या प्रायमरी वाइंडिंग भोवती चुंबकीय क्षेत्र आणि चुंबकीय विकर्ष रेषा तयार होतात. AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट, बदलणारा प्रवाह, ज्याची किंमत आणि दिशा सतत बदलत असते. आपण पाहतो या बदलामुळे, या ACमुळे निर्माण होणारं चुंबकीय क्षेत्रसुद्धा बदलत असते आणि त्या बदलत्या चुंबकीय क्षेत्राच्या सान्निध्यात सेकंडरी वाइंडिंग येते. तर त्या सेकंडरी वाइंडिंगचे वाहक या बदलत्या चुंबकीय क्षेत्राला छेदतात आणि म्हणून त्या सेकंडरी वाइंडिंगमध्ये वीज निर्माण होते. म्हणजे सेकंडरी वाइंडिंगमधून वीज वाहू लागते. आता हे आपण दिलेल्या विजेशी याचा काही संबंध नाही. आपण प्रायमरीला वीज दिली, विद्युत सप्लाय आपण प्रायमरीला दिला, सेकंडरीमध्ये तो चुंबकीय क्षेत्राच्या प्रक्रियेमुळे तयार झाला. तर हा प्रवर्तित विद्युत प्रवाह आहे, प्रवर्तनाने निर्माण झाला. इंड्यूस EMF जो आहे हा, याला म्युच्युअल इंडक्शन म्हटलं जातं. तर या तत्वावर हे ट्रान्सफॉर्मर कार्य करतात. सोपं आणि सरळ आहे. आता लॅमिनेटेड आयर्न कोअर जे आहेत, लॅमिनेटेड आयर्न कोअरवर हे बसवलेले असतात. त्या कोअरमार्फत त्या चुंबकीय फ्लक्स वाहून आपलं सर्किट पूर्ण करण्यासाठी कोअर लॅमिनेटेड करणं गरजेचं असते. मग हे जे कोअर आहेत लॅमिनेशनपासून तयार झालेले, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या आकाराचे आहेत. शेल टाईप, बेरी टाईप, कोअर टाईप असे त्याचे प्रकार आहेत. शेवटी ते लॅमिनेशनच आहेत आणि लॅमिनेटेड कोअर आहे, वेगवेगळ्या आकाराचा, वेगवेगळ्या प्रकारचा. आणि त्याच्यावर प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग इन्सुलेट करून बसवलेलं असते. व्होल्टेज जे निर्माण होते, व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने कमी केलं जातं किंवा अधिक केलं जातं. तर जसं व्होल्टेज वाढवून देणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला आपण स्टेपअप ट्रान्सफॉर्मर म्हटलं. आता स्टेपअप ट्रान्सफॉर्मरचं वैशिष्ट्य असं आहे की याच्या वाइंडिंगमध्ये तार जाड असते आणि म्हणून तिचा विरोध कमी असतो. सेकंडरीमध्ये त्या मानाने तार बारीक वापरलेली असते आणि तिचा विरोध खूप जास्त असतो, म्हणून तिथं व्होल्टेज वाढवून मिळते स्टेपअप ट्रान्सफॉर्मरमध्ये. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये याचं उलट आहे. प्रायमरीची तार अत्यंत बारीक असून खूप जास्त वेळ असतात, त्या मानाने सेकंडरीची जी तार आहे ती जाड तारेपासून तयार केलेली असून वेळे कमी असतात. म्हणून त्या ठिकाणी विद्युत दाब हा कमी केला जातो, म्हणजे स्टेप डाऊन केला जातो. अशी साधारणपणे एक संकल्पना ट्रान्सफॉर्मरची. आता ट्रान्सफॉर्मरचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की ट्रान्सफॉर्मर फक्त ACवरच कार्य करतात, DCवर कार्य करत नाहीत. असं का? तर ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगमधून AC विद्युत प्रवाह पाठवला, AC अल्टरनेटिंग करंट, बदलणारा प्रवाह पाठवला तरच बदलते चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. आणि चुंबकीय क्षेत्र बदलत असलं तर ते सेकंडरीचे वाहक त्याला छेदू शकतात. जर चुंबकीय क्षेत्र बदललं नाही, स्थिर राहिलं ते, आणि सेकंडरी वाइंडिंग देखील स्थिर राहिलं, दोन्ही स्थिर आहेत, तर कटिंग ॲक्शन होत नाही. चुंबकीय विकर्ष रेषा कापण्याचा, छेदण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे
सेकंडरी वाइंडिंगमध्ये व्होल्टेज निर्माण होण्याचा प्रश्न येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ एक व्यवहारातलं उदाहरण असं आहे की एक सुरी आहे आणि एक कांदा आहे. दोन्ही स्थिर आहेत. कांदाही स्थिर आहे आणि सुरीही स्थिर आहे. कांदा छेदलाच जाणार नाही. छेदली जाणारी वस्तू त्या ठिकाणी कांदा आहे. सुरीने छेदली जाणार आहे ती. परंतु कांदाही स्थिर आहे आणि सुरीही स्थिर आहे. त्याच्यामुळे कांदा छेदलाच जाऊ शकत नाही. कांदा छेदण्यासाठी दोन्हीपैकी एकाला स्थिर ठेवावं लागेल आणि एकाला त्याच्यावर फिरवावं लागेल, आपल्याला मागे पुढे करावं लागेल, तेव्हा तो कांदा छेदला जाईल. म्हणजे कांदा खाली ठेवून स्थिर ठेवून सुरी फिरवली तर कांदा छेदला जाईल आणि सुरी खाली ठेवून त्याच्यावरून कांदा फिरवला तरी कांदा छेदला जाईल. मग तसं या ठिकाणी आहे की चुंबकीय क्षेत्र बदलतं असलं म्हणजे ए सीमुळे ते निर्माण होते तरच ते सेकंडरीमध्ये विद्युत दाब निर्माण होईल आणि ट्रान्सफॉर्मर कार्य करेल. आता डी सी डायरेक्ट करंट ज्याची किंमत आणि दिशा बदलत नाही, एकदा सप्लाय दिल्यानंतर जे चुंबकीय क्षेत्र निर्माण झालं, ज्या परिस्थितीत निर्माण झालं त्याच परिस्थितीत राहील, ते त्याच्यात बदल होत नाही. आणि सेकंडरी वाइंडिंगसुद्धा स्थिर आहे. दोन्ही स्थिर असल्यामुळे जसं कांदा छेदला जात नाही तसं सेकंडरी वाइंडिंग त्या चुंबकीय क्षेत्राला छेदू शकत नाही. म्हणून सेकंडरी वाइंडिंगमध्ये विद्युत दाब निर्माण होण्याचा प्रश्न येत नाही. म्हणून डी सीवर ट्रान्सफॉर्मर कार्य करत नाहीत, फक्त ए सीवरच कार्य करतात. असं थोडक्यात आपण ट्रान्सफॉर्मरचं मर्म जे आहे ते अभ्यासलेलं आहे. आता सविस्तर अभ्यासामध्ये काही कॅल्क्युलेशन्स आहेत की प्रायमरीचे इतकं किती व्होल्टेज आपल्याला आवश्यक व्होल्टेज पाहिजे असण्यासाठी प्रायमरीमध्ये किती टर्न असावेत, सेकंडरीमध्ये किती टर्न असावेत. असं तात्विक जे शिक्षण आहे ते तात्विक शिक्षण थिअरी